भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज स्वाक्षरी झालेल्या FTA करारामुळे पुढल्या 5 वर्षात द्विपक्षीय व्यापार $5 अब्ज नेण्याचं उद्दिष्ट आहे. या करारामुळे भारतीय निर्यातदारांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत आपली 100% उत्पादनं शून्य शुल्कासह विक्री करता येणार आहेत. तर न्यूझीलंडच्या उत्पादकांना भारतात शुल्क दर कमी असेल किंवा शून्य कर असेल. या कराराअंतर्गत देशात पुढल्या 15 वर्षात $20 अब्ज गुंतवणूक होण्याची अपेक्षा आहे. दूध, साखर आणि मसाल्याशी संबंधित उत्पादनांवर भारताकडून कुठलीही सवलत देण्यात आलेली नाही. तसंच शेतकरी आणि देशांतर्गत उद्योगाचं हित यात जपण्यात आलंय. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये अंतिम झालेल्या या करारामुळे भारतीय निर्यातीला सर्व टॅरिफ लाईन्सवर 100% शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. यामुळे विविध क्षेत्रांना फायदा होणार असून या मुक्त व्यापार करारामुळे सेवा, वाहतूक, शिक्षण, आरोग्य सेवा, पारंपरिक औषधं आणि गुंतवणूक या क्षेत्रांमध्ये नवीन संधी निर्माण होणार आहेत. या करारानुसार न्यूझीलंडची $20 अब्ज दीर्घकालीन वचनबद्धता संपूर्ण भारतातील औद्योगिक वाढ, नवोन्मेष, पायाभूत सुविधा आणि रोजगार निर्मितीला चालना देईल. या मुक्त व्यापार कराराचा एक भाग म्हणून भारताने दुग्ध व्यवसाय, कृषी आणि रत्ने आणि दागिने यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांना सुनियोजित सुरक्षा उपायांद्वारे संरक्षित करून आपल्या मुख्य हिताचंही भक्कमपणे रक्षण केलं आहे. भारत आणि न्यूझीलंड